मला या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याचे उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार, माननीय पंतप्रधान मोदयांच्या हस्ते होणार आहे। माननीय पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला 2:40 दुपारी उतरणारच आहे। त्या अगोदर टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मीटिंगला ॲड्रेस करतील। हा एअरपोर्ट 1160 हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी 4 टर्मिनल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल ज्याची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर म्हणजे 2 कोटी प्रवाशांची क्षमता आहे, त्याचे उद्घाटन आणि त्याच्यासोबत कार्गो टर्मिनल 0.8 मिलियन मेट्रिक टन याचे या ठिकाणी उद्घाटन करणारच आहे। टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर 90 मिलियन पॅसेंजर पर एनम म्हणजे 9 कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि 3.25 मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे 2 रनवे आहे, त्यापैकी साऊथ रनवे त्याचं काम कंप्लीट झालेलाच आहे। आपण याला जर आजच्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचा कंपॅरिजन केला, त्याची कॅपॅसिटी एक 50 ते 55 MPP आहे आणि याच्या कंप्लीट सभी 24 फेज झाल्याच्या नंतर जवळ दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे। तो भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हब असणारच आहे। आणि पहिलं विमान कधी उडेल काय म्हणतात? आता 8 ऑक्टोबरला उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्मिनल बिल्डिंग CISF ला हँडओव्हर करली जाणार। त्यांच्या सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो, त्यांना थोडा वेळ एक 40-45 दिवस लागणार। त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून सुरू होणारच आहे। या ठिकाणी कनेक्टिव्हिटी बद्दल म्हटला तो जसा आपण आता मुंबई आणि नवी मुंबई दोघी आता अटल सेतूमध्ये फार जवळ आलेले आहे, फक्त 20 मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे। अटल सेतूला जोडून या ठिकाणी आपण उल्वे कोस्टल रोडचे काम या ठिकाणी सुरू करतो, म्हणजे चिर्ले जंक्शनच्या अगोदर उल्वे जंक्शन आहे। उल्वे जंक्शन जर लेफ्ट घेतला हा पूर्ण एलिव्हेटेड 6.5 किलोमीटरचा रोड असणार आहे। उल्वे पासून तुम्ही 6 मिनिटांमध्ये पोहोचू शकेल। हे मार्च एप्रिल पर्यंत या ठिकाणी पूर्ण होतील। तोपर्यंत आपण आमरा मार्गला जाऊन आमरा मार्गला एक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नॅशनल हायवेने ऑलरेडी केलेली आहे। त्या ठिकाणी हाफ किलोमीटर लिफ्टचं काम केलेलं आहे, ते ऑल कंप्लीट झालेलं आहे। तसेच त्याच्यासोबत ईस्टर्न कनेक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी कळंबोडीवरून येणारा ट्रॅफिक आणि एक्सप्रेसवे वरून येणाऱ्या ट्रॅफिकसाठी फुल क्लोवर लिफ्टचं काम या ठिकाणी चालू आहे, तेही सुद्धा मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होईल। त्यामुळे आपल्या एअरपोर्टला ईस्टर्न आणि वेस्टर्न 2 ठिकाणातून एंट्री असणार असून एंट्री असणारच आहे। त्याच्यासोबत आपण ठाणे आणि NMI एलिव्हेटेड कॉरिडोरच्या एक 26 किलोमीटरचं काम होतं, एक 6300 कोटीचं, तेही नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली, त्याच्यात लवकरच आम्ही हाती घेतो। त्याच्यासोबत दोघी एअरपोर्टला जोडणारी एक 32 किलोमीटरची मेट्रो लाईन, यामध्ये 19 स्टेशन असणारच आहे, त्याच्याही प्रपोजल केंद्र सरकारला पाठवलेला आहे, अंतिम टप्प्यात आहे। मला वाटतं देशामध्ये पहिला असा एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सुविधा असणारच आहे। आपण